रमेश आडसकर हे बीड जिल्ह्याच्या संपूर्ण राजकारणाची जाण ठेवणारे नेते आहेत. बीड जिल्ह्याचं राजकारण प्रत्येक मतदारसंघामध्ये कसं होतं हे त्यांना पूर्णपणे माहिती असतं किंवा त्यांचा अभ्यास त्या बाबतीतचा चांगला आहे. काही दिवसापूर्वी रमेश आडसकर यांनी एक चतुर खेळी खेळली. या चतुर खेळीमध्ये अगोदर मोहन जगताप, प्रकाश सोळंके घायाळ झाले. त्यानंतर स्वतः शरद पवार सुद्धा आडसकरांच्या या चतुर खेळीमुळे घायाळ झाल्याचं दिसून येत आहे. मी तुम्हाला हे सांगणार आहे या ठिकाणी, किंवा हे तुम्हाला असं नेमकं शरद पवार घायाळ कसे झाले हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काही महिन्यापूर्वी एक घटना घडली. ही घटना होती प्रकाश सोळंके यांचं संपर्क कार्यालय आणि घर जाळलं गेलं. त्यानंतर माजलगाव मतदारसंघामध्ये पूर्णतः महायुतीच्या विरोधाचं वातावरण तयार झालं. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला अनुकूल वातावरण नसेल याची जाणीव रमेश आडसकरांना होती. त्यामुळे त्यांनी माजलगाव विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाची उमेदवारी मिळवण्यासाठी फिल्डिंग लावली होती. एकीकडे फिल्डिंग लावली जात असताना आपल्याला उमेदवारी मिळू नये यासाठी सुद्धा काही लोक, पक्षांतर्गत काही लोक देव पाण्यात ठेवून आहेत हे सुद्धा त्यांना माहीत होतं. जसं की बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी मिळू नये म्हणून प्रयत्न केले गेले. केजमध्ये पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी मिळू नये म्हणून वेगळी फिल्डिंग लावली गेली. तर माजलगाव मतदारसंघामध्ये सुद्धा मोहन जगतापांना उमेदवारी कशी मिळेल हेच पाहिलं गेलं. त्यामुळे या सर्व परिस्थितीची जाणीव रमेश आडसकरांना होती. रमेश आडसकरांनी एकीकडे भाजपमध्ये राहून जर प्रयत्न केले गेले असते तुतारी हाती घेण्याचा, तर त्यामध्ये यश किती मिळेल याबद्दल सुद्धा संभ्रम होता. मात्र भाजपमध्ये राहून तुतारीची उमेदवारी मिळाली नाही आणि भाजपमध्ये जर ते राहिले असते आणि त्यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली असती तर काय झालं असतं याची सुद्धा जाणीव रमेश आडसकरांना होती. कारण महायुतीमधल्या कोणत्याच बंडखोर नेत्याला किंवा महायुतीच्या उमेदवाराला मराठा समाज आणि मुस्लिम समाज विधानसभा निवडणुकीत मतदान करणार नव्हतं याची चुणूक लोकसभा निवडणुकीमध्ये आलेली होती. तसं स्पष्ट जाणवलेलं होतं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत रमेश आडसकर कोणतीही रिस्क घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे सर्वात अगोदर त्यांनी जर काही महत्वाचं पाऊल उचललं असेल तर ते पाऊल होतं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षामध्ये प्रवेश करण्याचं. त्यांनी एक वेगळा प्लॅन हाती घेऊन किंवा वेगळी खेळी करायची आहे असं गृहीत धरून त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश करून त्यांनी तुतारीसाठी एक सक्षम आपण उमेदवार आहोत हे त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं. आणि हे करत असताना उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना त्यांनी दुसरीकडे अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केलेली होती. ही अंतर्गत तयारी होती, याची जास्त चर्चा झालेली नव्हती. पण रमेश आडसकर बंड करणार होते हे जवळजवळ निश्चित होतं. उमेदवारीच्या बाबतीमध्ये बजरंग सोनवणे हे पडद्याआडून खऱ्या अर्थानं जिंकले. मोहन जगताप यांना त्यांनी उमेदवारी मिळवून दिली. रमेश आडसकर यांचा आणि बजरंग सोनवणे यांचा संघर्ष जो केज मतदारसंघामध्ये होत होता तो आता माजलगाव मतदारसंघापर्यंत येऊन पोहोचला होता. आणि या ठिकाणी रमेश आडसकर यांनी एक वेगळी जी खेळी केली होती ती खेळी खऱ्या अर्थानं प्लॅन बी त्यांचा उमेदवारी मोहन जगताप यांना मिळाल्यानंतर आडसकरांचा प्लॅन बी सक्रिय झाला आणि त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत असताना माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, माजी आमदार मोहनराव सोळंके यांनी आडसकरांना उघड पाठिंबा दिला. यामध्ये एक स्पष्टपणे महत्वाचा मुद्दा असा आहे की बाकीच्या ज्या ठिकाणी तुतारीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी मराठा समाजाचं एकगट्टा मतदान त्या ठिकाणी तुतारीला किंवा शरद पवारांच्या पक्षाला पडू शकतं असं चित्र आहे. काही मतदारसंघ अपवाद आहेत. मात्र माजलगावमध्ये जे काही रमेश आडसकरांनी एक चतुर खेळी खेळली की शरद पवार गटामध्ये प्रवेश करून अपक्ष निवडणूक लढवायची, बंडखोरी करायची, जेणेकरून माजलगावमध्ये जो 11 माशी आणि 12 माशीचा वाद आहे
त्याचा फायदा, थेट फायदा रमेश आडसकरांना होऊ शकतो. जे की उमेदवारी जाहीर करताना मोहन जगताप यांना सुद्धा वाटलं नव्हतं किंवा प्रकाश सोळंके यांना सुद्धा वाटलं नव्हतं की आडसकर जर अपक्ष राहिले तर मराठा समाजाची मतांची विभागणी होऊन जवळपास 50% मतदान हे फक्त आडसकरांकडे वळू शकतं. याचा अंदाज सुद्धा कदाचित यांनी बांधलेला नसावा. मात्र आजची परिस्थिती जर पाहिली तर मराठा समाज आणि मुस्लिम समाज माजलगाव मतदारसंघामध्ये 50% हे आडसकरांकडे झुकलेलं दिसतंय किंवा तसं चित्र आहे, तशी चर्चा आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये मोहन जगताप आणि प्रकाश सोळंके हे रमेश आडसकरांच्या चतुर खेळीमुळे घायल झालेले आहेत. आणि दुसरी बाब जर म्हटलं तर शरद पवारांना कदापि वाटलं नव्हतं की आपण मोहन जगतापांना उमेदवारी दिल्यानंतर माजलगाव मतदारसंघामध्ये असं चित्र पालटू शकतं, वेगळं चित्र होऊ शकतं. मात्र आडसकरांच्या चतुर खेळीमुळे शरद पवार सुद्धा आता घायल झाल्याचं दिसून येत आहे. आता शरद पवारांना जे वाटलं ते सुद्धा या ठिकाणी होताना दिसत नाही किंवा त्यांनी ज्या पद्धतीने अपेक्षा व्यक्त केली होती त्याप्रमाणे माजलगाव मतदारसंघामध्ये चित्र दिसत नाही. त्यामुळे शरद पवार आणि मोहन जगताप आणि त्याबरोबरच प्रकाश सोळंके हे सुद्धा रमेश आडसकरांच्या चतुर खेळीनं घायल झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे कुठेतरी रमेश आडसकर सध्या तरी मोहन जगताप आणि प्रकाश सोळंके यांना वरचढ होताना दिसत आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आपल्याला काय वाटतंय, रमेश आडसकरांनी जी की अपक्ष निवडणूक लढवण्याची तीही शरद पवारांच्या पक्षात जाऊन लढवण्याची जी काही खेळी केली, या खेळीमुळे खरंच तुम्हाला वाटतंय का की शरद पवार घायल झालेले आहेत किंवा घायल होणार आहेत? त्यानंतर जगताप घायल झालेले आहेत, त्यानंतर सोळंके घायल झालेले आहेत. नेमकं तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू. तोपर्यंत नमस्कार.